विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की राजराजेश्वर शंभु महादेव की श्री शीतला देवी माता की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की हर हर महादेव। भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय 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 नमः शिवाय। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम्। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय।
साक्षात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृषकेशं शिवालये। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेत् नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। शिव ओम नमः शिवाय। नमः पार्वती पतये शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून बारड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान राजराजेश्वर शंभू महादेव श्री शीतला देवी मातासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु दिगंबर शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु महादेव शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र शिवक्षेत्र पुण्यक्षेत्र बारड या नगरीमध्ये आजच्या 7व्या दिवशी शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मा रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवशी शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड वर्ष 22वे दिवस 7वा या 7व्या दिवशी पर्व काळापर्यंत या महाशिवरात्री पर्व काळामध्ये या शिवभक्तांना या शिवकथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देत असलेले या सप्ताह समितीची सर्व संयोजन समिती शिवभक्त परायण श्री श्रीराम अप्पा कोरे दिलीप अप्पा कोरे प्रभाकर अप्पा भीमेवार काशीनाथ अप्पा मुलंगे वसंत अप्पा लालमे नामदेव अप्पा उपवार नामदेव अप्पा बिचेवार त्याचबरोबर या सप्ताह समितीमध्ये परिचित अपरिचित सर्व संयोजन समिती या 7 दिवसीय पर्व काळामध्ये माहेश्वर या ठिकाणी म्हणून
ही विधी संपन्न करत असलेले वीर माहेश्वर मंडळाचे संपर्क प्रमुख शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती बाळू स्वामी महाराज, त्याचबरोबर या सर्व सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा देणारे शिवभक्त परायण श्री प्रभाकर अप्पा किरबाजी अप्पा भीमेवार, शिवभक्त परायण श्री राजराजेश्वर महिला मंडळ बचत गट या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेली सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देत असलेली सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण सौ श्री राजू अप्पा भीमेवार परिवार, त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे संतोष साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण संतोष दादा राक्षे व सर्व त्यांची सहकारी टीम या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून सर्व सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पडद्याच्या पाठीमागे राहून आपले निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सर्व सद्भक्त मंडळी, या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच परिवार, गायनाचार्य शिवभक्त परायण शिवलिंग महाराज साकोळकर, शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हे अप्पा आपसिंगेकर, तबला वादक आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवकथा महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण शिव पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न केलेला आहे। आज या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये अगदी 25 मिनिटाची कथा आपल्याला संपन्न करायची आहे, कारण महाराजांना इथून पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुका या ठिकाणी साखरा या गावी आजपासून 2 ते 5 या वेळेमध्ये शिव महापुराण कथा आहे। पण कार्यकर्त्यांना या 7व्या दिवसाचं या ठिकाणी नियोजन सांगून आपण ती कथा 4 ते 6 या वेळामध्ये घेतलेली आहे, म्हणजे बरोबर 2:30 वाजता महाराजांना या ठिकाणाहून प्रस्थान करायचं आहे। अगदी 25 मिनिटांमध्ये या शिव आणि पार्वतीचा संसार, शिव पार्वतीच्या पोटी जन्माला येणारा पुत्र कार्तिक स्वामी आणि याच कार्तिक स्वामींच्या हातून या तारकासुराचा वध आपल्याला या कथा श्रवण करायची आहे। मुलगी हे परक्याचं धन असतं। मुलगी जन्माला आलं म्हटल्यानंतर 18-19 वर्षापर्यंत या मुलीचा आई वडील हट्ट रूपाने सांभाळ करतात, पण 18-19 होणार आहे। माता पार्वतीनं भगवान शिव परमात्मा यांना भक्तीच्या बळावर तपश्चर्येच्या बळावर जिंकून घेतलेला आहे आणि याच माता पार्वती आणि भगवान शिव परमात्मा यांचा विवाह सोहळा आपण काल या बारड नगरीमध्ये संपन्न केलेला आहे।
अगदी 5 ते 6 महिने भगवान शिव आणि पार्वती यांचं वराड या हिमालयाच्या नगरीमध्ये, हिमवंत राजाच्या नगरीमध्ये, या बारड नगरीमध्ये मुक्कामासाठी राहिलेला आहे। पण प्रसंग असा आहे, लग्न झाल्यानंतर पाठवणी करावी लागते, ठेवून घेता येतं का? नाही। देवांच्या लग्नामध्ये आपल्या लग्नामध्ये फरक आहे। देवांचे लग्न 5-5, 6-6 महिने मुक्कामासाठी राहायचे, पण आपली लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचुम, संध्याकाळी सामसुम अशी आपली या संसारिक जीवनामध्ये लग्न असतात। पण शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा असा अलौकिक आहे, ज्यांनी या ठिकाणी अगदी 6 महिने या हिमालयाच्या नगरीमध्ये शिव आणि पार्वती मुक्कामासाठी राहिलेले आहे। पण 6 महिन्यानंतर का होईना या मुलीची पाठवणी हिमालय राजा आणि मीना राणीला करायची आहे, कारण मुलगी परक्याचं धन आहे। लग्न होऊन 1 तरी दिवस तिची पाठवणी करायची आहे आणि तो पाठवणीचा दिवस त्या ठिकाणी उजाडलेला आहे। आता मीना राणी अश्रुनयनाने आपल्या पार्वती लेकीला नांदायला जाताना काही गोष्टी सांगत आहे। त्याच गोष्टी प्रत्येक आईनं नांदायला जाताना मुलीला सांगितल्या पाहिजे। पार्वतीची आई मीना राणी पार्वतीला बोलते आहे, बाळा, आजपर्यंत तू माहेरामध्ये होती, उद्यापासून तू सासरी आहे। माहेरामध्ये तू सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपायचीस, पण सासरी तसं चालणार नाही। उद्यापासून तुला सकाळी लवकर उठावं लागेल, स्वतःचं आवरून, सासरच्यांचं सगळं आवरून मग त्या ठिकाणी तुला जेवावं लागेल। सगळ्यांना पहिल्यांदा जेवू घालायचं, सगळ्यांचं आवरायचं आणि मग नंतर तू जेवायचं। पार्वतीची आई पार्वतीला उपदेश करू लागलेले आहे। भगवान शिव परमात्मा हे देवांचे देव आहे। त्यांचा शब्द म्हणजे सर आखोपे घेऊन पतीचा शब्द कधीच ओलांडू नको, आणि ज्या ठिकाणी पतीचा शब्द ओलांडला जातो तिथं रामायण घडल्याशिवाय राहत नाही। यात सीता मातेनं लक्ष्मण रेखा ओलांडली आणि म्हणूनच या राजा रावणानं या सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेलेले आहे। मग जर सीता मातेने पतीचा शब्द ओलांडला नसता तर पुढे एवढं मोठं रामायण घडलं नसतं। त्यासाठी पार्वतीची आई पार्वतीला सांगते आहे की बाळा, पतीचा शब्द सर आखोपे घेऊन त्यांच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवून त्याचं पालन कर। पुढे सांगू लागलेले आहे, जर दारामध्ये घरामध्ये कुठला पाहुणा आला तर अतिथी देवो भव म्हणून त्यांची तू सेवा कर, आदर आतिथ्य कर, नाहीतर पाहुण्यांना बघून नाक मोडू नको। नांदायला जाताना आईनं असंच सांगितलं पाहिजे, बाळा, जन्म तुझा माहेरात झाला पण मृत्यू तुझा सासरी होणार आहे। मग तिथं दुःख येतील, संकट येतील, ते संकट, ते दुःख मौन राहून पचवण्याचा प्रयत्न कर। घराने इकडं न सांगता ऍडजस्टमेंट करून तू त्या ठिकाणी तुझा संसार व्यवस्थित कर। सासू सासऱ्यांबरोबर आई वडिलांचंही नाव तू मोठं कर, असं पार्वतीची आई पार्वतीला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे। आई वडिलांचं नाव, सासू सासऱ्यांचं नाव कायम तू त्या ठिकाणी उज्ज्वलित ठेव, असं पार्वतीची आई पार्वतीला बोलू लागलेली आहे। पुढे म्हणते आहे, विनाकारण कारण नसताना शेजारच्या घरामध्ये जाऊन बसत जाऊ नको, शेजारच्या वट्ट्यावर जाऊन बसत जाऊ नको, कारण तिथंच विनाकारण भांडणाला सुरुवात होते बरं का। तुझी सासू अशी, माझी सून तशी, माझी सून अशी, तुझी सासू तशी, याच्याने एका दरवाजाचे 2 दरवाजे होतात। म्हणून विचारपूर्वक विचार कर, कारण नसताना शेजारच्या घरामध्ये वट्ट्यावर कट्ट्यावर जाऊन बसू नको। वेद अध्ययन कर, शिवपूजा कर, भगवान शिवाची सेवा कर। पुढे म्हणू लागलेले आहे, भगवान शिवाचं एक रूप नाही, अनेक रूप धारण करणारे भगवान शिव परमात्मा आहेत। कधी महाकालाच्या रूपामध्ये येतात, कधी भूताच्या रूपामध्ये येतात, कधी राक्षसाच्या रूपामध्ये येतात। संकटामध्ये अनेक रूप भगवान शिव धारण करतात। त्या प्रत्येक रूपामध्ये महादेवाला तू पती म्हणून स्वीकार कर, अन्यथा त्यांनी वेश बदलला म्हणून भूत आलं म्हणून पळून जाऊ नको। पार्वतीची आई पार्वतीला उपदेश करते आहे, बाळा, आजपर्यंत माहेरामध्ये तू हसलेली आहे, बागडली आहेस, खेळली आहेस, पण उद्यापासून तुझ्या एक इच्छा आणि आकांक्षा, तुझे हट्ट, तुझ्या इच्छा तुला बाजूला ठेवाव्या लागतील।
मुलींचं असंच असतं, आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगायचं. 19-20 वर्षापर्यंत आई वडिलांचा मान राखायचा, भावाचा मान राखायचा, माहेरामध्ये त्या ठिकाणी अगदी जपून राहायचं, आनंदात राहायचं, त्यांचा मान राखायचा. आणि पुढे लग्न झाल्यानंतर पतीचा मान राखायचा, सासरच्याकडचा मान राखायचा. हे मुलींच्या जीवनामध्ये एक दुःख आहे, ते त्या ठिकाणी चालत आलेली परंपरा आहे. पण केवळ आपल्या आईनं आपल्या मुलीचा संसार मोडता कामा नये अशा गोष्टी मात्र सांगितल्या नाही पाहिजे. नाहीतर कलियुगातल्या बऱ्याच आई अशा आहेत ज्या म्हणतात, हे बघ आता झालं ना तुझं, एका महिन्यामध्ये तू आणि तुझा पतीला मुठीत घे, हम दो हमारे दो, बापाला माईला बाहेर काढायचं असं सांगणाऱ्या सुद्धा माता माऊली आज कलियुगामध्ये बऱ्याच आहेत. मी तर म्हणतो मुलींचे संसार उद्ध्वस्त होण्यासाठी आई जबाबदार आहे जास्तीत जास्त. कारण आईनं रोज लेकीला फोनवर बोलू नये, आठवड्यातून एकदा, 4 दिवसातून एकदा. कारण मुलीनं तिकडून आईला घराने सांगावं, तर आईनं इकडून चांगल्या चांगल्याच गोष्टी सांगाव्या. अन्यथा आईनं काय सांगायला पाहिजे, सासूने एक बोलली, तू काय कमी आहे का, बोलून टाक माघारी 4-5, आहे की नाही. बोल तुझ्या पतीला आणि बाजूला राहायचा विचार कर, असं नाही सांगितलं पाहिजे. आपल्या आईनं प्रत्येक वेळी त्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे. कारण ज्या वेळेस तुमची मुलगी डिवोर्स होऊन, तलाक होऊन माहेरात येईल, त्यावेळेस नाव तुमचं बदनाम होणार आहे. 4 चौघामध्ये लोकांमध्ये चर्चा उठते, काय केलं असेल हो मुलीनं, माहेरात आणून ठेवलं, काय झालं असेल हो, माहेरात आणून ठेवलं. अशा प्रसंगाला बळी न पडण्यासाठी प्रत्येक आईनं, मुलगी तिकडून घरानं सांगत असेल तर आईनं चांगल्या गोष्टी सांगून तिला थांबवलं पाहिजे. आणि एकदा लग्न होऊन डिवोर्स झाला, तलाक झाला, तर दोन्ही घरचं नाव तळाला जातं, दोन्ही घराला डाग लागला जातो आणि ते भांडण कोर्टापर्यंत पोहोचतं. तलाक, डिवोर्स असंच भांडण कोर्टामध्ये पोचलं. आणि जज साहेबांनी मुलीला विचारलं, बाळा तू नांदायला जा, डिवोर्स तलाक घेऊ नको, कारण मी तुझ्या बापासारखा आहे. तुझ्या माहेरामध्ये ज्यावेळेस तू जाऊन बसशील त्यावेळेस तुझ्या आई वडिलांची मान खाली जाईल. तुझ्या आई वडिलांना विनाकारण लोक बोलतील, टाकून बोलतील, काय मुलीनं प्रकरण केलं असेल म्हणून माहेरात आणून सोडलं. त्याच्यामुळे आणखी एकदा विचार कर बाळा, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, डिवोर्स घेऊ नको. त्यावेळेस मुलीनं सांगितलं, नाही नाही जज साहेब, मला काहीही करून या संसारामध्ये रुची नाही, मला तलाक घ्यायचा आहे, मला डिवोर्स द्या. यावेळेस परत त्या ठिकाणी जज साहेबांनी समजावलं, बाळा आणखी एकदा विचार कर, एकदा जर डिवोर्स घेतला तर नावाचीही बदनामी आहे आणि परत आयुष्यभर तुला हा कलंक घेऊन जगावा लागेल. आणखी एकदा विचार करून बघ. नाही नाही. त्यावेळेस जज साहेबाला मुलीनं बोललं, साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. कुणी म्हटलं, मुलीनं जज साहेबाला म्हटलं, साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. जज साहेबांनी दिलेलं उत्तर लक्षपूर्वक आहे का. जज साहेब म्हणत आहेत, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी. ताटात घेण्याच्या अगोदर विचार करायचा ना, भाजी कडू आहे, गोड आहे, ताटात घेतल्यानंतर मग पुन्हा एक घास खाल्ला आणि बाजूला काढलं म्हणजे ते दरिद्रतेचं लक्षण आहे. ताटात घेण्याच्या पूर्वी तो विचार करायला पाहिजे होता की कारल्याची भाजी कडू आहे की गोड आहे. ज्या पद्धतीनं तुला हा संसार कारल्याच्या भाजीसारखा कडू लागतो आहे ना, कोरोनाच्या महान काळामध्ये अशा कडू कडू गोष्टीच कामाला आल्या. गुळवेल असेल, है की नाही, कडुलिंब असेल, कारल्याची भाजी असेल, कडू कडू औषधानच कोरोना सारख्या महा आजाराला मारलेला आहे. म्हणून जो संसार तुला कडू वाटतो आहे ना, त्या कडू संसाराला देखील गोड करायचं हे एका सुगरणीच्या हातात असतं. कारलं हे प्रथम कडूच असतं, पण त्या कारल्याला गोड करायचं की कडू बनवायचं हे एका सुगरणीच्या हातात असतं. जर सुगरण असेल ना तर कडू कारलं सुद्धा भाजी झाल्यावर गोड लागायला सुरुवात होतं. बरोबर की नाही. जज साहेब म्हणू लागले, बाळा
कारल्याची भाजी कडू करायची का गोड करायची एका सुगरणीच्या हातामध्ये असतं। त्याच पद्धतीनं तुला वाटणारा हा कडू संसार गोड करायचा की अगदी कडू कडू करत पुढे वाटोळा करायचा हे एका सुगरणीच्या हातात असतं। म्हणून तू ऍडजस्टमेंट कर। कुणाची चूक आहे हे चूक त्या ठिकाणी मान्य करून त्या ठिकाणी ह्या संसारामध्ये तू पुन्हा वाटचाल कर। याच्याने तुझ्या आई वडिलांचं नाव मोठं होईल। हा शब्द त्या मुलीच्या मनाला लागला आणि त्या मुलीनं डिवोर्स न घेता ती मुलगी नांदायला गेलेली आहे। अशाच गोष्टी तोडायच्या कधीच बोडायच्या नाही। पंचायत घाला, कुठेही थांबवा। एकतर पंचायतीमध्ये असे घराणे नेऊच नका। आपल्या आई वडिलाचं नाव, आपल्या तिकडल्या सासरच्यांचं नाव खाली बदनाम करू नका, हे की नाही। तोडायचं कोणीच बोलायचं नाही। प्रत्येक वेळेला चुका सावरून घेऊन जोडायचंच बघायचं। हे या पार्वतीच्या आईनं त्या ठिकाणी नांदायला जाताना सांगितलेल्या गोष्टी आहेत। त्याच गोष्टी आपण आपल्या मुलीला शिकवाव्या। पतीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून पतीनं दिलेला शब्द त्या ठिकाणी सर आकोपे घेऊन त्याचं पालन करणारी पत्नी कधीच जीवनामध्ये दुःखी होणार नाही। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, पार्वतीच्या आईनं पार्वतीला 10 प्रकारे पतीची सेवा करायला सांगितली। मी गतवर्षी सांगितलं होतं। किती जणांना आठवणीत आहे? कोणालाच नाही आठवण। 10 प्रकारे पतीची सेवा करावी बरं का। नंबर 1, आपला पती बाहेरून घरी आल्यानंतर नोकरीवरून, व्यवसायावरून, शेतावरून एकदा 10 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। नंबर 1 आहे कोणती? आपला पती बाहेरून त्या ठिकाणी घरी आल्याबरोबर पहिल्यांदा 1 नंबर पाय धुवायला पाणी द्या। काय द्या? बोलत चला, पटपट बोला। काय द्या? पाय धुवायला पाणी द्या। नंबर 1। नंबर 2, हसायलाच म्हणजे काय त्यांनी तुम्हाला देतात का? कसं आहे इकडे? बरं आहे ना तुमचं? बरं आहे ना? हा, छान आहे की नाही? शिव पार्वती सारखा जोडा दिसतोय म्हणल्यानंतर सर्व काही आनंदित आहे। नंबर 1, कधीही राजराजेश्वर महादेवाची शपथ घेऊन या शिवकथेच्या माध्यमातून एवढंच करायचं, पतीनं आणि पत्नीनं मी जेवढं सांगतो तेवढं शिवकथा फळाला आली। नंबर 1, पाय धुवायला पाणी द्यायचं। नंबर 2, हातपाय पुसायला टॉवेल द्यायचं। काय द्यायचं? टॉवेल। नंबर 3, घरामध्ये बसायला आसन टाकायचं पतीला। बसल्यानंतर नंबर 4, वीरशैव धर्म असेल तर कपाळाला विभूती लावण्यासाठी विभूती द्यायची। वारकरी संप्रदाय असेल तर बुक्याची वाटी द्यायची। लेवलंच पाहिजे म्हणायचं नाही तर जेवायलाच नाही म्हणायचं। 4 नंबर विभूती लावायला द्या। 5वा नंबर हातावरती साखर द्या। 6वा नंबर 1 ग्लास 1 लोटा पाणी द्या। 7वा नंबर जेवण नाश्ता विचारा। 8वा नंबर पतीला पाय जोडायला लावा। आता पतीला वाटेल उचलून आपटती का काय? असं नाही होणार। 8वा नंबर पतीला पाय जोडायला सांगा। 9वा नंबर मस्त डोक्यावर पदर घ्या आणि 10वा नंबर पतीनं जोडलेल्या पायाच्या अंगठ्याखाली तुमचे तळहात घाला आणि हे मस्तक पतीच्या पायावर टेकवा। साक्षात महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। इथं येताय आणि पतीला शिव्या देताय, कोणता महादेव पावणार आहे? कोणताच महादेव पावणार नाही। त्यामुळे 10 प्रकारे तुम्ही सेवा करा। तुमचा पती तुमच्या कुठं राहील? इकडे बघा, कुठं राहील? मुठीत ठेवा। पण सासू सासऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नको। सासू सासरी आई वडील समजून सेवा करा। मुठीत ठेवा। कोणत्या कारणासाठी? सप्त्यामध्ये दान धर्म करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, सप्त्यामध्ये पारायणला बसण्यासाठी, सप्त्यामध्ये शिवकथेला येण्यासाठी, सप्त्यामध्ये धर्म कार्याचं कार्य करण्यासाठी, घरामध्ये रुद्राभिषेक, घरामध्ये भजन कीर्तन, अन्नदान ठेवण्यासाठी, पूजा पाठ ठेवण्यासाठी मुठीत ठेवा। 10 गोष्टी तुम्ही करा आणि 3 गोष्टी पुरुषांनी करायच्या। नंबर 1, ज्या मुलीला 18-19 वर्षापर्यंत ज्या मुलीला तिच्या आई बापांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, तिला कधीच उलट बोललं नाही, शिवीगाळ केली नाही, आई वडिलांच्या नंतर सर्वस्व पती असतो। नंबर 1, पतीनं पत्नीला कधीच दुःख होईल असे शब्द उच्चारायचे नाहीत, शिवीगाळ करायचे नाही, अपमानित करायचं नाही। नंबर 2, ज्या मायबापांनी 18-19 वर्षापर्यंत त्या मुलीवर हात उचलला नाही, पतीचं सर्वस्व असते पत्नी, म्हणून पतीनं सुद्धा कधीच त्या पत्नीवर हात उचलायचा नाही। नंबर 3,
आई बापांनी मुलगी जवळ असताना तिचे लहान सहान हट्ट पुरवले। आई वडिलांच्या नंतर सर्वस्व पती असतो। आज नाही तर का उद्या का होईना आपल्या पत्नीचे कमी जास्त हट्ट पुरवणं हे पतीचं आद्य कर्तव्य आहे। पतीने या 3 गोष्टी कराव्या, पत्नीने या 10 गोष्टी कराव्या। शिवकथा फळाला आली म्हणून म्हणायला काही हरकत नाही। धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा। आणि अशा संसारामध्ये त्या ठिकाणी धन्यता येते, भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। याच गोष्टी प्रत्येक आईने आपल्या मुलीला सांगाव्या, ज्या पार्वतीच्या आईनं पार्वतीला सांगितल्या आणि अश्रू नयनाने तिच्या पाठवणीची वेळ आलेली आहे। पार्वती मातेला हृदयाशी घट्ट धरून मेना राणी रडू लागलेली आहेत, हिमालय राजा रडू लागलेले आहेत। आपली लाडाची लेक आता सासरी निघालेली आहे की नाही। आजकाल कलियुगामध्ये रडायचं काय राहिलंच नाही। नवरदेवाच्या आधी नवरी जाऊन बसती कारमध्ये, राहिलं का? आता नाही राहिलं, जुना काळ गेला आहे की नाही। आता सगळा मॉडर्न जमाना आला आणि या पार्वतीची पाठवणी करत असताना मेना राणी आणि या हिमालय राजाने या पार्वती मातेला भगवान शिवासह नंदीवर आरूढ केलं आणि दुःख अश्रू नयनाने या पार्वतीची त्या ठिकाणी पाठवणी केलेली आहे। ओ जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। ओ जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। दिली एकुलती एक लेक परक्या घरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। ओ हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात। ओ केल्या खोड्या इथे अनहोणपणा हो झाला, वाटे पोरीलाज बालपणा आठवला, वाटे पोरीलाज बाळपणा आठवला। हो किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आजवरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी। पार्वती पते शिव हर 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 हर, हो जाते लाडाची लेक आज सासरी। अश्रू नयनाने हिमालय राजा मेना राणी यांनी पार्वती लेकीची पाठवणी केली। कैलासामध्ये भगवान शिव पार्वतीचं वराड पोहोचलं, आनंदाचा उत्सव कैलासामध्ये करण्यात आला। अगदी सुखा समाधानानं शिव पार्वतीचा संसार सुरू असताना ब्रह्मदेव विष्णुदेव सप्त ऋषी कैलासात आले, महादेवांना साष्टांग नमस्कार घातला। दिवस झालं या तारकासुराला मारण्यासाठी तुमच्या पोटी एक रत्न जन्मावा आणि तोच तुमचा पुत्र त्या महाबलाढ्य तारकासुराचा वध करेल, आणि त्यासाठी तुम्ही आपल्या दिव्य शक्तीने एका महाबलाढ्य शिवपुत्राला जन्म द्या। महादेवाने आपल्या अंतरदृष्टीने, आपल्या अंतर्ज्ञानाने, आपल्या दिव्य शक्तीने भगवान शिवाचा अंश असणारे, भगवान शिवाचे पुत्र असणारे षडानन कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। कार्तिक स्वामी महाराज की जय। कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी जन्म दिला।
कार्तिक स्वामी नावानं पाळण्यामध्ये नामकरण सोहळा झाला, त्यांचंच नाव षडानन आहे। आणि या कार्तिक स्वामीला भगवान शिव परमात्म्याने दिव्य शक्ती दिव्य शस्त्र अस्त्र देऊन त्या ठिकाणी या तारकासुराचा वध करायला पाठवलं। कार्तिक स्वामींनी महादेवाचा आशीर्वाद घेऊन या तारकासुराच्या ठिकाणी स्वर्गामध्ये तारकासुर राज्य करत बसलेला आहे त्या ठिकाणी कार्तिक स्वामी आले आणि तारकासुराला म्हणाले, आज तुझ्या जीवनाचा शेवट, कारण तू तुझ्या पदाचा गैरवापर केलेला आहे। माणसाने एकदा जर पद प्राप्त झालं तर त्या पदाचा गैरवापर करू नये, कारण पदाचा गैरवापर झाला तर ते पद कधी आपल्यापासून हिसकावून घेतलं जाईल हे सांगता येणार नाही। म्हणून जे पद मिळालेलं आहे त्या पदाचा योग्य वापर करावा। तारकासुराला वरदान मिळालं होतं म्हणून तारकासुरानं देवी देवतांना ऋषी मुनींना त्रास देत फिरू लागला होता। कार्तिक स्वामींनी तारकासुराला या ठिकाणी युद्धासाठी जागा केलं। तारकासुर आणि कार्तिक स्वामी यांचं घनघोर युद्ध सुरू झालं। सगळीकडे त्या ठिकाणी देवी देवतांची गर्दी झाली। कार्तिक स्वामी आणि या तारकासुराच्या युद्धामध्ये अनेक वर्ष हे युद्ध सुरू राहिलं आणि या तारकासुरानं भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्मदेवाच्या कृपा आशीर्वादानं जे वरदान प्राप्त करून घेतलं होतं त्या वरदानाला आज या ठिकाणी फुल स्टॉप लागणार होता। कारण तारकासुरापेक्षा सुद्धा महाबलाढ्य कार्तिक स्वामी शिवपुत्र होऊन दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी समोर आलेले आहेत। कार्तिक स्वामींनी तारकासुरासोबत युद्ध करून कार्तिक स्वामींनी शिवकृपेने या तारकासुरावर विजय प्राप्त केला आणि तारकासुराचा वध केला। सर्व देवी देवता आनंदित झाले, ऋषी मुनी सृष्टी त्या ठिकाणी आनंदाने बहरू लागली आणि भगवान शिवाच्या नावाचा गजर सुरू झाला। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव, हर हर महादेव। कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केला आणि सर्व देवी देवता ऋषी मुनींना त्या संकटातून मुक्त केलं आणि कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरती आले। भगवान शिव पार्वतींनी कार्तिक स्वामींचा अभिषेक केला, कार्तिक स्वामींना उच्च सिंहासन दिलं आणि या कार्तिक स्वामींच्या नावाचा जय जयकार झाला आणि अशा प्रकारे शिव पार्वती कार्तिक स्वामी आनंदाने त्या संसारामध्ये वास्तव्य करू लागले। 2026 पुढील वर्षीय शिव महापुराण कथेमध्ये आपण श्री गणेशाचा जन्म आणि याच श्री गणेशाचा रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी सोबत विवाह सोहळा लावून कुमारखंडाची कथा आपण पुढील वर्षी श्रवण करणार आहोत। या कार्तिक स्वामींना तारकासुराचा वध करून सर्व देवी देवतांना ऋषी मुनींना त्या संकटातून मुक्त केलेला आहे आणि आनंदाचा संसार सुरू झाला। आता नेमकं पार्वती मातेला असं काय निर्णय घ्यावा लागला की पार्वती मातेनं स्वतःच्या मलापासून गणेशाची उत्पत्ती केली, त्याचं कारण काय होतं, जन्माला घालण्याचं कारण काय होतं आणि कार्तिक स्वामी आणि श्री गणेश यांच्या दोघांमध्ये कोणती पैज लावण्यात आली आणि त्या पैजेमध्ये श्री गणेश जगामध्ये श्रेष्ठ झाला। श्री गणेशाला महादेवाच्या अगोदर नाव का देण्यात आलं, प्रत्येक पूजेच्या अगोदर श्री गणेशाय नमः म्हणूनच कुठलीही पूजा का केली जाते, या सर्व कथा आपण पुढील वर्षीच्या शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत। या शिव पार्वती विवाह सोहळ्याने कार्तिक स्वामी जन्माने तारकासुराच्या वध्याने या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना, कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना, पारायण करत असताना, चांगलं कार्य करत असताना लोक दोन्हीकडून बोलतात, ऐकावे जनाचे करावे मनाचे। आपला प्रामाणिकपणा, आपला सत्य मार्ग, आपली सत्यवाणी कधीच सोडायची नाही। लोक कसे असतात 2 मिनिटांमध्ये सांगून जातो आणि कथेला विराम करतो। लोक असेच असतात, लोक दोन्हीकडून बोलत असतात। बघा, पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, बऱ्याच पैकी पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, नोकरी केली तर याला पर्याय नव्हता म्हणून केली म्हणतात, नोकरी नाही केली
तर माय बापाच्या जीवावर खातो म्हणतात, लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात, गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात, दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, घरी बसून राहिलं तर घरवशा म्हणतात, अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात, भजनाला गेलं तर मोकळा आहे याला काय काम धंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर नास्तिक आहे म्हणतात, कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात, अन्नदान केलं तर कुठं भारी केलं रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात, अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात, खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुचलाय म्हणतात, तब्येत कमी केली रनिंग लावली जिम लावली तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात, समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात बर का, लोक दोन्हीकडून बोलतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत, चालणाऱ्याला चालू देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत. लोकांचं कसं आहे, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण लोकांच्या नजरेत चांगलं, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या नजरेत वाईट. का लोकांच्या मनासारखं वागायचं? देवाने तुम्हाला सुंदर असा देह दिलेला आहे, सुंदर असं शरीर प्रदान केलेलं आहे, फक्त सत्य मार्गाचा अवलंब करा, सत्यवाणी वाचा करा, सत्य मार्गाने सत्य कर्म करून आई वडिलांची सेवा करा, देश सेवा करा, परमार्थ सेवा करा, अनेक सेवा आहेत, त्या सत्य मार्गाचा अवलंब करून अगदी सत्यम शिवम सुंदरम याप्रमाणे आपलं जीवन सुंदर बनवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे, या युक्तीप्रमाणे लोकांचं ऐकायचं, या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं. आपलं मन साक्षीदार आपल्याला देईल की आपण चांगले आहोत, तर लोकांनी चांगलं म्हणावं किंवा वाईट म्हणावं याची अपेक्षा न करता चांगल्या मार्गावर सत्य मार्गावर आपण या ठिकाणी चालत राहावं. 2026 पर्यंत आपण 7 दिवस या कथा ऐकलेल्या आठवणी ठेवाव्या, सत्य मार्गावर याचा अवलंब करावा. एवढे या प्रसंगी सांगून या 7 दिवसीय शिव महापुराण केलेल्या कथेला याच ठिकाणी विराम करत असताना आपण सर्वांनी खूप अशा अंतःकरणाने, भावशुद्ध अंतःकरणाने प्रेम दिलात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मला या ठिकाणी आमंत्रित केला. या सप्ताह समितीची सर्व संयोजन समिती, त्यामध्ये शिवभक्त परायण श्रीरामाप्पा कोरे, दिलीपाप्पा कोरे, प्रभाकरप्पा भीमेवार, काशीनाथप्पा मुलंगे, वसंतप्पा लालमे, नामदेवप्पा उपवार, नामदेवप्पा बिचेवार यासह सर्व परिचित संयोजन समिती, माहेश्वर मूर्ती बाळूस्वामी महाराज यांनी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि भगवान शिवाची सेवा करण्याची संधी प्राप्त दिली. वाचून जगून जर पुढच्या वर्षी राहिलो तर 2026 शिवकथेमध्ये कुमारखंड कथा आपण श्रवण करूया. एवढे या प्रसंगी सांगून आतापर्यंत केलेल्या शिव महापुराण कथेमधून एखादा शब्द अपशब्द गेला असेल, तुमचं लेकरू म्हणून तो शब्द परत करावा. जेवढं काही योग्य वाटलं तो गुरुचा प्रसाद, राजराजेश्वर महादेवाचा प्रसाद म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलोकन करावं. सत्य मार्गावर सत्य ज्ञान श्रवण करून आई वडिलांची सेवा एकोप्याने राहावा. भावाभावामध्ये दुरावा करू नका, भावभावकीमध्ये त्या ठिकाणी दुरावा करू नका. सर्व परिवार एका जागी राहा. एकत्रीकरणाची ताकद खूप मोठी आहे. ज्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण एकत्रित राहून या राजारावणावर विजय प्राप्त केला, त्या पद्धतीनं 2 भाऊ 3 भाऊ एका जागी असतील तर जगावर विजय प्राप्त करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून एका दरवाजेचे 2 दरवाजे करू नका. आई बाप पुन्हा येणार नाही, बहीण भाऊ पुन्हा येणार नाही, चुलता चुलती पुन्हा कुणीच येणार नाही, पाहावं म्हणलं तरी येणार नाही. म्हणून आहे त्याला जपा, आहे त्याला 2 गोष्टी चांगल्या बोला. आई वडिलांची सेवा करा, देश सेवा, इष्टलिंग पूजा, धर्मांड वागा. एवढे या प्रसंगी सांगून या 7 दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, राजराजेश्वर महादेव, शीतला देवी मातासह आपणा सर्व सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम
नमः शिवाय। ओम शांति शांति शांति। ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा। मन्मथ शिवलिंग विनव्यो जा। श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी। आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा शिव शरणात घ्यावा। आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा। आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी। आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया। शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे। आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या आमुच्या गावा गावा। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। शिव हर हर महादेव। आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा। आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा। हो जलभस्माने पूजा करोनी देवा चरणाला। पाहुण्याईसी मोरी भक्ती मनी शंभुदेव हसला। भक्त तारणारा देव हा भोला त्याच सेवेत जन्म दावा। आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवून मुखाला। पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला। दान देणारा सुखाचा घर त्याच सेवेत जन्म दावा। आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। हो शंकर मरो ताल मृदंग वाजवू आरतीला। भोया भक्तीने भोया मनाने जाऊ शरणाला। तुम्हार गाई हाक देव मारी त्याच सेवेत जन्म दावा। आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। हो कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं परामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्याधि देवं भवारेन्द्रकारं। उमानाथं शंकराचार्य मनाशं संभवतं नमामिष्टमिं। महादेवदेवं महापापनाशंचिता भस्मलिङ्गं नमामिष्टमिं। कर्पूरगौरं करुणावतारं यत्नेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रतमानस्यनं देहनाकं महिमान् सचन्ति यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः। ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। शिव महापुराण भगवान की जय। राजराजेश्वर महादेव की जय। श्री शीतला देवी माता की जय। सब संतन की